नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। कालपासून आपण सर्कल हा लेसन म्हणजे मॅथ्स पार्ट 2 मधला क्लास 10 चा सर्कल हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्याचा आज लेक्चर नंबर 2 आहे। जर तुम्हाला लेक्चर नंबर 1 बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला 10वी चे बाकीचे लेसन्स बघायचे असेल जे लेसन आपण अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर आज आपण बघणार आहे टँजंट रेडियस टँजंट थेरम काय आहे, त्याच पद्धतीने त्याचा कॉन्व्हर्स थेरम काय आहे, टँजंट सेगमेंट थेरम काय आहे हे आपण आज बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट ही करा, जेणेकरून तुमच्याही मित्रांना त्याचा फायदा होईल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। थेरम काय आहे बघा, तर अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट। याचा अर्थ काय, तर जी टँजंट असती, आता हा सर्कल घेतला आणि ही जर आपण टँजंट ड्रॉ केली बघा, तर या ठिकाणी बघा हा पॉइंट काय आपला इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आणि ही आपली काय आहे लाईन एल, आणि इथून जर आपण रेडियस म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल मधून जी सर्कलला जॉईंट होणारी लाईन असती त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो, बरोबर। तर थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, तर टँजंटला सेंटर ऑफ द सर्कल मधून जाणारी लाईन ही काय असती, तर परपेंडिक्युलर असती, म्हणजे या दोघांच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो। ठीक आहे, म्हणजे ते बघा गिवन मध्ये देताना काय दिलं, लाईन एल इज द टँजंट टू द सर्कल। लाईन एल ही काय आपली टँजंट आहे, बरोबर, टँजंट। ठीक आहे, विथ द सेंटर ओ, ओ काय दिलेलं आहे, ओ सेंटर दिलेलं आहे, ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए, म्हणजे ओ जिथं लाईन एल ला टच होतो तो पॉइंट काय आपला ए हा पॉइंट आहे, बरोबर। आता बघा म्हणजेच काय प्रूफ करायचं आपल्याला, तर ओ ए परपेंडिक्युलर टू एल, म्हणजे लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, म्हणजे टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असती। याचा प्रूफ आपल्याला एक्सप्लेन केलेलं नाही, एक्सप्लेन केलेलं आहे पण ते इनडायरेक्ट प्रूफ आहे, ते एक्झामला आजपर्यंत कधीही विचारलं गेलेलं नाही। इन केस जर तुम्हाला ते प्रूफ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्या प्रूफचं एक्सप्लेनेशन मी नक्की देईन। हा होता आपला टँजंट थेरम आणि याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स, म्हणजे थेरम अजूनपर्यंत एक्झाम मध्ये विचारलेला गेलेला नाही, किंवा असं म्हणा की सर्कल हा लेसन या थेरम वरती बऱ्यापैकी अवलंबून आहे, किंवा याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाम साठी विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हा थेरम जो आहे तुम्ही तो लक्षात ठेवलाच पाहिजे। थेरम काय आहे आपला, तर टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस किंवा रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट, म्हणजे ह्या दोघांच्यात काय असणार आहे 90 डिग्रीचा अँगल तयार होतोच। ठीक आहे, आता बघूया कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम। पुढचा थेरम बघतोय आपण कॉन्व्हर्स ऑफ अ टँजंट थेरम। मगाशी आपण बघितला टँजंट थेरम। टँजंट थेरम मध्ये काय सांगितलं होतं, टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते। आता कॉन्व्हर्स मध्ये काय असणार आहे, उलट असणार आहे। रेडियस जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन ही काय असणार आहे, टँजंट असणार आहे, असं या थेरम मध्ये असणार आहे। तर बघा थेरम वाचतोय आपण, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल, म्हणजे ज्यावेळेला ही जी रेडियस आहे ती काय झाली, परपेंडिक्युलर आहे, जिथं एक लाईन काय होती इंटरसेक्ट होती सर्कलला, तो जो अँगल आहे तो कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे, आणि तसं असेल तर दिलेली जी लाईन आहे ती काय असती, सर्कलची टँजंट असती, हे आपल्याला प्रूफ करायचं, बरोबर। आता बघा मी थेरम ऑलरेडी लिहून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेनेशनला मला इझी जाईल। आता यामध्ये एम हा काय आहे आपला, तर सेंटर ऑफ द सर्कल, बरोबर, एम हा काय आहे सेंटर ऑफ द सर्कल। ठीक आहे, सेगमेंट एम एन इज अ रेडियस, एम एन ही काय आहे आपली रेडियस आहे, बरोबर। आणि आपल्याला काय दिलेलं आहे बघा, लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट एम एन ऍट एन, म्हणजे एल ला काय आहे एम एन परपेंडिक्युलर आहे, ऍट पॉइंट कुठली एन या पॉइंट मध्ये परपेंडिक्युलर आहे, बरोबर। तर बघा हे सगळं आपल्याला गिवन मध्ये दिलं होतं बघा, लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल, इथपर्यंत जे काय होतं ते आपलं काय होतं, तर गिवन होतं, बरोबर। आता आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय। काय प्रूफ करायचंय, ती जी परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे ती लाईन काय होती, टँजंट टू द सर्कल, म्हणजे सर्कलला काय असणार आहे, ती टँजंट असणार आहे। म्हणजे टू प्रूफ काय करणार आहे, लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल, म्हणजे आपण हे ज्या वेळेला गिवन आणि प्रूफ लिहितो
त्यावेळेला काय येणार आहे, हे स्टेटमेंट हेच असतात, फक्त आपल्याला जे डायग्राम ड्रॉ करतो त्या डायग्राम मध्ये जी नावं असतात ती नावं आपल्याला तिथं लिहावी लागतात. जसं की आपली यल ही काय आहे, आपली टँजंट आहे, म्हणून इथे लिहिणार आहे आपण लाईन यल इज द टँजंट टू द सर्कल. ठीक आहे. आता आपल्याला प्रूफ करायचंय. प्रूफ करताना त्यांनी काय घेतलंय बघा, इनडायरेक्टली, म्हणजे पी हा असा पॉइंट घेतलाय जो पॉइंट आपल्या लाईन यल वरच आहे. ठीक आहे. आणि सेंटर पासून तो पॉइंट काय केलेला आहे, इथं जोडलेला आहे. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा, जर हा परपेंडिक्युलर असेल तर एमपी ही काय असणार आहे, आपली हायपोटेनियस असणार आहे. आणि हायपोटेनियस जर हे घेतले तर हायपोटेनियस ऑलवेज काय असती, तर साइड पेक्षा काय असती, मोठी असते, म्हणजे ग्रेटर असती. बरोबर. म्हणजे एमएन आपली काय आहे, रेडियस आहे, आणि एमपी काय झाली, आपली हायपोटेनियस झाली, म्हणजे हायपोटेनियस काय झाली, रेडियस पेक्षा मोठी असेल. आता रेडियस म्हणजे सर्कल मध्ये कुठेही तुम्ही रेडियस ड्रॉ केली तर त्यांचं जे डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, इक्वलच असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं जर हायपोटेनियस ग्रेटर असेल तर तो सर्कलवरचा पॉइंट असणार आहे का, तर नाही. म्हणजेच एमपी हा पी हा पॉइंट काय असणार आहे, सर्कलवरचा नाही. म्हणजेच आपली जी आपण परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ केलेले आहे, एन वरतीच परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे, म्हणून एल हीच काय असणार आहे, आपली टँजंट असणार आहे. आणि सर्कल काय होणार आहे, तर एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो, हे आपल्याला प्रूफ करायचंय. तर आता बघा काय घेतलं, मी जे आता एक्सप्लेन केलेलं आहे तेच आपण रिटर्न मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आता बघा टेक एनी पॉइंट पी, म्हणजे कोणताही एक पॉइंट पी घेतलेला आहे जो काय आहे बघा, अदर दॅट एन, म्हणजे एन पेक्षा तो काय आहे, वेगळा आहे. ऑन द लाईन यल, म्हणजे यल वरती पी हा असा पॉइंट घेतला जो एन पासून सेपरेट आहे किंवा वेगळा पॉइंट आहे. ठीक आहे. ड्रॉ द सेगमेंट एम पी, म्हणजे एम पासून पी पर्यंतची जी लाईन आहे ती आपण काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. बट बघा, इन अ ट्रायंगल एम एन पी, एम एन पी हा जर ट्रायंगल घेतला तर यामध्ये एन अँगल एन इज अ राईट अँगल, म्हणजे मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं हा आपला काय झालाय, राईट अँगल तो गिव्हन मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं काय झालं बघा, सेगमेंट एमपी इज द हायपोटेनियस, त्यामुळं एमपी ही त्याची काय झाली, हायपोटेनियस झाली. म्हणून काय झालं बघा, आता हायपोटेनियस ही काय असती, साइड पेक्षा ग्रेटर असती, म्हणजे सेगमेंट एमपी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एमएन. बरोबर. त्यामुळं काय होणार आहे, ऍज अ सेगमेंट एमएन इज अ रेडियस, पॉइंट पी कांट बी ऑन द सर्कल. जर एमएन ही रेडियस असेल तर एमपी, पी हा पॉइंट सर्कलवरचा पॉइंट असणार आहे का, तर नाही, कांट बी ऑन द सर्कल. ओके. त्यामुळे काय होईल बघा, नो अदर पॉइंट्स एक्सपेक्ट पॉइंट एन ऑफ द लाईन यल इज ऑन द सर्कल, म्हणजे एन शिवाय सर्कल वरती दुसरा कोणताही पॉइंट नाही. म्हणून लाईन यल इंटरसेक्ट द सर्कल इज ओनली वन पॉइंट, म्हणजे लाईन यल ही काय होती, सर्कलला एक आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होती. त्यावरून आपल्या टँजंटचा नियम काय असतो, तर टँजंट हा सर्कलला एक आणि एकच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. म्हणून ही दिलेली जी यल लाईन आहे तीच आपली काय असणार आहे, लाईन यल इज द काय असणार आहे, आपली टँजंट असणार आहे. हे आपलं प्रूफ होतं. पुढचा थेरम बघतोय जो आहे आपला टँजंट सेगमेंट थेरम. आता टँजंट सेगमेंट थेरमचं काय प्रूफ आहे बघा, की प्रूफ म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण बाहेरच्या एकाच पॉइंट मधून दोन टँजंट ड्रॉ होतात त्यावेळेला त्या दोन्ही टँजंटची लेंथ ही काय असती, इक्वल असती. म्हणजेच काय, जर डीपी 5 सेंटीमीटर असेल तर डीक्यू पण आपला किती असणार आहे, 5 सेंटीमीटर असणार आहे. हेच आपल्याला आता काय करायचंय, प्रूफ करायचंय. बरोबर. आता बघा थेरम काय दिलेलं आहे, स्टेटमेंट टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट. एक्सटर्नल पॉइंट म्हणजे बाहेरच्या एका पॉइंट मधून दोन टँजंट ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे. टू अ सर्कल आर कॉन्करंट, म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या एका पॉइंट मधून ज्या वेळेला दोन टँजंट ड्रॉ करतो त्यावेळेला त्या दोन्ही टँजंट ह्या काय असतात, तर इक्वल टँजंट असतात. हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला बघा, अ सर्कल विथ द सेंटर ए, म्हणजे ए सेंटर असलेला आपला हा काय आहे, सर्कल आहे. बरोबर. पुढे काय सांगितलेलं आहे, लाईन पीडी, पीडी म्हणजे ही लाईन पीडी आणि दुसरी आपली क्यूडी, पीडी आणि क्यूडी हे आपल्या काय आहेत बघा, आर द टँजंट्स टू द सर्कल ऍट पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच डीपी आणि डीक्यू ह्या लाईन काय होतात, सर्कलला पी आणि क्यू या रिस्पेक्टिव्हली, म्हणजे रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय, तर डीपी लाईन पी मध्ये इंटरसेक्ट होती आणि डीक्यू लाईन काय होती, क्यू मध्ये इंटरसेक्ट होती. ठीक आहे.
आता पुढे बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय, तर ह्या ज्या दोन टँजंट आहेत म्हणजे PD इज इक्वल्स टू DQ किंवा DP इज इक्वल्स टू QD असंही म्हणला तरी चालेल. तर बघा प्रूफ मध्ये घेताना दोन ट्रायंगल घेतले, म्हणजेच आपल्याला पुस्तकात सांगताना सांगितलेलं हे आपलं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जे AP परपेंडिक्युलर असणार आहे आणि AQ इथं परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. कुठले ट्रायंगल तयार झाले बघा, PAD आणि दुसरा आपला QAD, हे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. आता फर्स्ट देताना काय सांगितलेले बघा, सेगमेंट PA. आता बघा सेगमेंट PA अँड फिल इन द ब्लँक्स आहे आपल्याला इथं रेडाय ऑफ द सेम सर्कल. रेडाय ऑफ द सेम सर्कल म्हणजेच काय असणार आहे, आता हा ट्रायंगल घेतला यामधली AP आली, म्हणजे हा दुसरा ट्रायंगल घेतला यामधली काय असणार आहे आपली सेगमेंट AQ असणार आहे. का, AQ ही काय आपली रेडियस आहे, बरोबर. आता बघा सेगमेंट AD अँड कॉन्करंट सेगमेंट AD म्हणजे बघा ही मधली जी लाईन आहे ती. आता AD का घेतली, तर AD ही जी साइड आहे ती वरच्या ट्रायंगल मध्ये पण आहे आणि खालच्या ट्रायंगल मध्ये, म्हणजे ही काय झाली आपली कॉमन साइड झाली. म्हणजे इथं आपलं रिजन काय येणार आहे, कॉमन साइड किंवा कॉमन सेगमेंट जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता इथं बघा APD आणि AQD म्हणजे P अँगल आणि Q अँगल हे काय असणार आहेत आपले मागाच्या थेरम नुसार 90 डिग्रीचे असणार आहे. म्हणजे थेरमचं नाव काय असणार आहे, टँजंट थेरम, बरोबर. त्या पद्धतीने बघा ट्रायंगल APD म्हणजेच कुठला बघा, ट्रायंगल APD आणि ट्रायंगल QAD हे दोन्ही काय झाले, कॉन्करंट झाले. तर कशावरून झाले, तर साइड हायपोटेनियस टेस्ट. ठीक आहे. साइड हायपोटेनियस थेर काय असती, तर एक साइड आणि हायपोटेनियस असे दोन ट्रायंगलचे जर इक्वल असतील तर ते दोन्ही ट्रायंगल काय असतात, साइड हायपोटेनियस टेस्टनुसार इक्वल असतात. आणि तसं जर असेल तर ज्या राहिलेल्या साइड ज्या आहेत त्या पण काय असणार आहेत आपल्या इक्वल असणार आहेत. म्हणजे सेगमेंट DP कॉन्करंट सेगमेंट DQ या ठिकाणी आपण CSCT असं लिहू शकतो. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल हे आपण लिहू शकतो. त्यामुळं काय झालं बघा, तर PD इज इक्वल्स टू DQ किंवा DP इज इक्वल्स टू DQ इक्वल आलेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला DP ची लेंथ देतील त्यावेळेला DQ ची लेंथ ही काय असणार आहे, तेवढीच असणार आहे. म्हणजे ह्याची जर लेंथ 10 दिली तर ह्याची पण लेंथ किती असणार आहे, 10च असणार आहे. हा थेरम पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा आपला टँजंट थेरम आहे. त्यामुळे याच्या ज्या कन्सेप्ट आहे सर्कल लेसन मध्ये जर तुमच्या थेरमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला सर्कल लेसन खूप इझी जातो आणि त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला मदत होते. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघणार आहे. तर आपण मागले व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघा, तुमचे नॉलेज वाढवा. तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची जास्तीत जास्त मदत होईल. थँक्यू.